संघर्षामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर झालेल्या परिणामाचा फटका हा मुंबईतल्या धोबी घाटालाही बसलाय। त्यात 136 वर्ष जुन्या सर्वात मोठ्या महालक्ष्मी धोबी घाटाचा समावेश आहे। कपडे सुकवण्यासाठीच्या यंत्रणा एलपीजी गॅस सिलेंडरमधूनच इंधन पुरवण्यात येतं। पाणी गरम करण्यासाठी लाकूड कोळसा वापरण्यास मनाई असल्यानं त्यासाठी एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर करण्यात येतो। पण सध्याच्या सिलेंडर टंचाईमुळे धोबी घाटावरचं काम हे मंदावले। गेल्या 7 दिवसांपासून आपल्याला एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नसल्याची माहिती इथल्या धोब्यांनी दिली। अनेकांना काळ्या बाजारात जादा दराने सिलेंडर मिळवण्यासाठी धावपळही करावी लागते। तिकडे वाद चालल्यामुळे आपल्याकडे जे इंधन सप्लाय आहे गॅसची ते मला वाटतं पूर्णपणे बंद किंवा कमी झाली आहे। म्हणून आमचा याचा फटका आमचा धोबी घाटाला पण बसले। कारण जर हे संपला नाही लवकर मग आम्ही कपडे कसे सुकवणार, क्लिनिकमध्ये पेशंटचा ह्याचा त्याचा कपडे कसे देणार, त्याप्रमाणे ते पण सफर करणार। म्हणून हे लवकर संपवावं। आखाती देशांमधल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका हा मुंबईत बेकऱ्यांनाही बसलाय। 2.25-2.5 कोटी लोकसंख्येच्या